सर्वांना नमस्कार। सध्या देशामध्ये SIRचा रिपोर्ट सादर करण्याचा हा जोरात फार यंत्रणा सुरू आहे आणि तसेच जनगणनेचा पण जनगणना 2011च्या नंतर जनगणना कधी झालेली नाही, त्यानुसार आता 2026ला जनगणना जातीनीय जनगणनेचा हे सरकार हे करत आहे, सुरू आहे। तसेच एक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी पण एक समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीचे अध्यक्ष म्हणून निवृत्त न्यायाधीश उच्च न्यायालय पटना श्री अनंत मनोहर बद्दर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांनी जो अहवाल उपवर्गीकरणासाठी जो शासनाकडे सबमिट केलेला आहे तो फार अतिशय चिंताजनक अहवाल आहे। त्या अहवालावर आम्ही काँग्रेस कमिटी तर्फे भीमशक्तीच्या वतीने उपवर्गीकरणावर आमचा आक्षेप आहे आणि आम्ही तो अहवाल पूर्ण म्हणजे कुठल्याही जाती, आता SC अनुसूचित जातीचा त्या अहवालाला आमचा विरोध दर्शवण्याकरिता आज आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। जिल्हाधिकारी साहेब यांना आमचे काँग्रेस आणि भीमशक्तीच्या वतीने आज निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आमचे महाराष्ट्राचे सरचिटणीस आदरणीय डॉक्टर दिनेश निकाते साहेब आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे नगरसेवक रमेश भाऊ गुडबोले आणि भीमशक्तीचे शहराध्यक्ष संजय कवटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आणि या निवेदनाची एक आपल्याला अनुशेष सांगतो की आज देशामध्ये जनगणनेचा जे शिबिर चालू आहे आणि जनगणना झालीच नाही आणि महाराष्ट्र शासनानं एक नवीन GR काढला की उपवर्गीकरण आणि त्या उपवर्गीकरण SC उपवर्गीकरणाचा जो विषय आहे तो अत्यंत कठीण आणि समाजाला तेढ निर्माण करणारा आहे, सर्व जातीयतामध्ये तेढ निर्माण करणारा हा विषय आहे। आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एकच सांगितलेलं आहे की 30 तारखेपर्यंत आपण ही जे काही आपण करणार आहात जातीयता अ ब कडं त्याला पूर्णतः बंद करण्यात यावे आणि नवीन जनगणना निर्माण होईल त्या अनुषंगानं उपवर्गीकरणाला आमचा विरोध नाही, पण जनगणनेनुसार त्या जातीला न्याय देण्यात यावा असं डॉक्टर निकाते साहेब यांच्या पत्राद्वारे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे।